जय हरी भावांनो, गॅरेज मराठी चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, टिप्पर बनवण्याआधी आपल्या जिल्ह्याच्या आरटीओ ऑफिसला जाऊन नक्की चौकशी करा की टिप्परचं रजिस्ट्रेशन होत आहे की नाही. काही काही जिल्ह्यामध्ये यावर बंदी आहे मित्रांनो. तर चला तर सुरू करूया व्हिडिओला. तुम्ही पाहताय मित्रांनो, गाडीची पूर्ण बॉडी उतरून चेसिस मोकळी केलेली आहे. तुमच्याकडे 709 तुमचा वैयक्तिक असेल तर ठीक आहे ना, ते एखादा सेकंड हँड 709 तुम्ही मार्केटमधून परचेस करू शकता. मित्रांनो, या प्रकारे गाडीची सर्व वायरिंग खोलली जाते. गाडीचे सर्व वायरिंग, सर्व एअर पाईप्स आणि रिबीट जे आहेत ते खोलून गाडी अशा प्रकारे मोकळी केली जाते. एअर टँक वगैरे सर्व मित्रांनो खोलून घ्यावे लागते. सर्व गाडीचे रिबीट तोडले जाते. त्याच्यानंतर मित्रांनो सुरुवात होते चेसी कटिंगला. मित्रांनो, गाडीची चेसी कट करून टायर पुढे घ्यावे लागतात, कारण की याची लांबी जी आहे ती स्टँडर्ड आपल्याला ठेवावी लागते. त्याप्रमाणे रिबीटाची सुद्धा रिप्लेसमेंट करावी लागते. तर मित्रांनो, अशा प्रकारे गाडीचे टायर्स पुढे घेतले जातात. टायर्स पुढे घेतल्या कारणाने जो शॉफ्ट आहे, शॉफ्टची सुद्धा कटिंग करून आपल्याला त्याला वेल्डिंग मारून घ्यावी लागते. मित्रांनो, या गाडीला टिप्पर बनवण्यासाठी मित्रांनो याच्या गिअरबॉक्स मध्ये सुद्धा अल्टरेशन करून घ्यावं लागतं. तुम्ही मार्केटमध्ये फिरून व्यवस्थित चौकशी करून घेऊ शकता, कारण की गिअरबॉक्सेस मध्ये सुद्धा चेंज करण्यात येतात. नगरला सेकंड हँड गिअरबॉक्स सुद्धा भेटतात मित्रांनो. अहमदनगर मध्ये तुम्ही चौकशी करून पाहू शकता. तर अशा प्रकारे चेसी कट केल्यानंतर मित्रांनो बॉडी बांधण्यास सुरुवात होते. बॉडी बांधण्यासाठी वापरले जाणाऱ्या मटेरियलची तुम्ही आधीच सौद्यामध्येच बोली करून घेऊ शकता की कुठल्या कंपनीचं तुम्ही मटेरियल वापरणार आहेत. ही जी गाडी तुम्ही व्हिडिओमध्ये पाहता याकरता पूर्ण टाटा स्टीलचा वापर झालेला आहे मित्रांनो. तुम्ही पाहू शकता बॉडी बांधायला सुरुवात झालेली आहे. बॉडीच्या आणि चेसिसच्या मध्ये एक मांडी एक्स्ट्रा सुद्धा देण्यात आलेली आहे. तुम्ही पाहू शकता मटेरियल पूर्ण टाटा स्टील वापरलेलं आहे. या पाट्याच्या गड्ड्या ज्या तुम्ही पाहता या सुद्धा दोन्ही पाट्याच्या गड्ड्या चेंज होणार आहेत. या पूर्ण नवीन टाकणार आहेत आपण, कारण की गाडीमध्ये 12 ते 13 टन लोड होतो 2 ब्रासचा. त्याकरता आपल्याला टायर सुद्धा मोठ्या साईजचे टाकावे लागतात. ही अशा प्रकारे टाकी कटिंग करून घेऊन हिला व्यवस्थितरित्या वेल्डिंग मारून घ्या. तुम्ही स्वतः प्रेझेंट राहिलात तर मित्रांनो काम अतिशय उत्तमरित्या घडते. तर प्रयत्न करा की ज्यावेळेस गाडीचे काम चालू असेल तर तुम्ही गाडी जवळच प्रेझेंट राहाल. तर मित्रांनो, लहान लहान खर्च आपण याच्यामध्ये पकडलेला नाहीये, तरी पण एक मोठा खर्च तुम्हाला व्हिडिओच्या शेवटला सांगणार आहे. तर मित्रांनो, आम्ही जी गाडी घेतली होती याचे हेड पण सडलेली होते. याकरता हेड पेंटिंग सुद्धा आम्ही करणार आहोत. तर बॉडीमध्ये अनेक डिझाईन येतात. तर मित्रांनो 2-3 डिझाईन आहेत, त्यापैकी आम्ही हे चूज केले, ते आम्हाला हेच आवडले. तर मित्रांनो, तुम्ही तुमच्या चॉईसने बॉडीची स्टाईल चूज करू शकता. आणि ज्यावेळेस बॉडी बनवण्याचा तुम्ही सौदा करत असाल त्यावेळेस बॉडीच्या पेंटिंग सुद्धा बोली तुम्ही सौद्यामध्ये करून घ्या. मित्रांनो, आम्ही जी सौदा केलता त्याच्यामध्ये हायड्रोलिक नवीन टाकण्याची बोली होती, त्या हिशोबानेच आम्ही गुत्ते दिलेले होते. या गाडीला आपण हायड्रोलिक हा विप्रोचा वापरणार आहेत आणि एकदम ब्रँड न्यू. सेकंड हँड हायड्रोलिक वापरू नका मित्रांनो. ज्यावेळेस पण गाडी बनवताना एका गोष्टीचे ध्यान ठेवा, सेकंड हँड हायड्रोलिकचा यूज नाही करायचा आहे. तर पाहू शकता MH04 FD 4706 ही गाडी आम्ही मुंबईवरून आणली होती 709. तर बॉडीचा कलर जो आहे तो पण तुम्ही तुमच्या हिशोबाने करून घेऊ शकताय. आम्ही हा कंपनी टाईप बॉडी कलर चूज केलता. तर याचे मित्रांनो डॉक्युमेंट्स वरती सुद्धा रजिस्ट्रेशन करून घेणार आहेत आपण. यांच्याकडे जो फॉर्म भेटतो तो घेऊन आरटीओ ऑफिसला जाऊन आपल्याला डॉक्युमेंट्स वरती टिप्पर मेन्शन करून घ्यावं लागतं मित्रांनो. त्याचा जो खर्च आहे तो आपल्याला वैयक्तिक करावा लागतो. तर तुम्ही सौद्यामध्ये बोली करू शकता त्याप्रमाणे. हे जे काम तुम्ही पाहताय हे बीडला सुप्रीम बॉडी बिल्डर्स यांच्याकडे चालू आहे. तर मित्रांनो, गाडीचा फायनल लुक आहे असा होता. गाडी कशी वाटली कमेंट्स मध्ये नक्की सांगा. तर मित्रांनो, अशा प्रकारे गाडी बनवून रेडी झालेली आहे. अल्टर 709 टिप्पर. असं पाहूया कुठे किती खर्च झाला. पुढे जी व्हिडिओ मध्ये गाडी दाखवली आहे ती कंपनीचे टिप्पर आहे, ओनली एंटरटेनमेंट पर्पज मित्रांनो. बॉडी खोलण्याचा खर्च होता 5400 रुपये. टिप्पर बॉडी बनवणे होते विथ हायड्रोलिक 1,90,000. गिअरबॉक्स अल्टर खर्च 4000 रुपये. ऑइल बदली खर्च विथ मजूर मित्रांनो 12,000 रुपये. दोन्ही बाजूच्या पाट्याच्या गड्ड्या नवीन टाकल्या त्याकरता 35,000 रुपये खर्च आला. आणि त्या पाट्याची मजुरी, पाटागड्डी बसवण्याची चिल्लर खर्च मिळून 24,000 रुपये. चारही टायर मागचे नवीन टाकले होते मित्रांनो. 750/16 काढून मोठी साईज टाकली आहे. गिअरबॉक्स फाउंडेशन